मित्रांनो, शारदाने अचानक येऊन खूप मोठा धमाका केलेला आहे. कारण काव्याचं सत्य हे शारदाला माहीत होतं, हे कुणालाच माहीत नव्हतं. परंतु काव्याने शारदाला सांगितलं होतं आणि शारदाने तिला गप्प राहायला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सगळ्याच जणांचे काय म्हणतात पायाखालची जमीन सरकलेली आहे. कारण हे सत्य शारदाला माहीत होतं आणि आता काव्याचे बाबा काव्याला नको नको ते बोलत आहे. तिला बोलत आहे की तू विक्रमची आणि मानिनीची मान खाली घातली, तू काहीच नाही, तू आमची इज्जत घालवली, तू पार्थ आणि नंदिनीला खूप हर्ट केले. पण आता इथे आरुषी म्हणत आहे की बाबा तुम्हीच तर स्वतःहून तिचं लग्न लावून दिलं, तुम्ही तिच्या पाया पडले, लग्नासाठी उभं राहा म्हणून बोलले, म्हणून तिने लग्न केलं आणि आता तुम्हीच तिला बोलताय. तेव्हा काव्याचे बाबा काहीच ऐकून घेत नाही. काव्याचे बाबा बोलतात की काव्याने भूतकाळ लपवला, ही मोठा गुन्हा केलेला आहे. काव्या बोलत आहे की बाबा अहो पण मी का केलं हे तर समजून घ्या. मी देशमुखांची इज्जत वाचावी, माझ्या ताईचा संसार वाचावा म्हणून मी हे सगळं केलं आणि हे सगळं विसरून आता मी पार्थचा हातात धरला, हा गुन्हा केला का? तर काव्याचे बाबा म्हणतात की तू भूतकाळ लपवला, हा मोठा गुन्हा केलाय. परंतु आता शारदा अचानक येऊन बोलते की हा भूतकाळ मला माहित होता, काव्याने मला सांगितलं होतं आणि मीच तिला सांगितलं होतं की तू यातलं एक शब्दही कुणाला सांगणार नाही, असं प्रॉमिस तिने मला दिलं होतं. असं प्रॉमिस तिने दिल्यामुळे ती कुणालाच तिने काही सांगितलं नाही. त्यामुळे आता काव्याची यात काही चुकी नाहीये आणि हे सगळं आता नंदिनीने ऐकल्यामुळे नंदिनीला तर धक्काच बसतो. नंदिनी बोलते की आई तू सुद्धा ही गोष्ट माझ्यापासून लपवली. आई मला खरंच विश्वास बसत नाहीये. आता असं वाटतं की माझी माणसं माझी राहिलीच नाही, सगळेजण खोटे आहेत, विश्वासघातकी आहेत, कुणावरच मी विश्वास ठेवू शकत नाही. माझी माणसं आता खरंच माझी नाही राहिली. आता मी तुमच्या घरी येऊ शकत नाही कारण तुम्ही सुद्धा माझ्यासोबत खोटारडेपणा केलाय. मित्रांनो, खरंच खूप भयंकर परिस्थिती झाली. परंतु आता शारदा सगळं काही सिच्युएशन हँडल करणार आहे. इकडे आता पार्थ गाडीत जाऊन बसलेला आहे आणि रम्या ही पाठीमागे गेलेली आहे. आता तुम्हाला हे प्रश्न पडला असेल की आता पार्थने जेव्हा रम्याला विचारलं की रम्या तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस का, त्यानंतर पुढे काय झालं असेल. मित्रांनो, खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि झालं काय ते मी सांगते तुम्हाला. आता असं विचारल्यानंतर रम्या बोलते हो पार्थ मी प्रेम करते तुझ्यावर. अरे मी प्रेम करत होते आणि करत आहे. पण आता पार्थला काहीतरी वेगळंच उत्तर अपेक्षित असतं. पार्थ तिला बोलतो अगं मला वाटलं की तू नाही बोलशील, तू बोलशील की मी मूव ऑन झाले. बाप रे, म्हणजे पार्थला रम्यासोबत लग्न करायचंच नाहीये. त्याने तिला का विचारलं तसं? कारण त्याला असं तिला विचारायचंय की जर खरं प्रेम आपण एखाद्यावर करतोय आणि ते आपल्याला विसरायचं तर किती वेळ लागतो, आपण ते कसं विसरू शकतो, कसं मूव ऑन होऊ शकतो, याचं नॉलेज तिला तिच्याकडून घ्यायचं असतं. कारण त्याला माहित असतं रम्या माझ्यावर प्रेम करते, परंतु माझं लग्न झालंय म्हटल्यावर ती मला विसरून गेली असेल. परंतु नाही, रम्या तर बोलते नाही पार्थ मी तुला कणभर सुद्धा विसरली नाहीये, मी बालपणापासून तुझ्यावर प्रेम करत होते, अजूनही प्रेम करते. मग आता पार्थ तिला बोलतो की तू जर अजून माझ्यावर प्रेम करते तर मी माझ्या काव्याला कसं विसरू, मला तिला विसरायचंय, मला जुनी एकही गोष्ट माझ्या लाईफमध्ये नकोय, मला आमचं काव्यार्थ, आमचं युनिवर्स, आमचं 11-11 हे सगळं काय विसरून जायचंय. तिचं मला प्रेमाने आर्टिटेक बोका म्हणणं, माझं तिच्यावर पिस करणं, मला सगळं विसरायचंय. आणि इकडे रम्या बोलते की पार्थ तू काय टेन्शन घेतोय, अरे मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुला विसरायला मदत करेन ना. ती काव्या तुझ्या आजूबाजूला काय कुठेच तुझ्या आयुष्यात सुद्धा पुन्हा दिसणार नाही, मी आहे ना तुझ्यासोबत. पण पार्थ तिला बोलतो की अगं रम्या तूच अजून मला विसरली नाही आणि तू काय मला सांगते की तू मला विसरायला मदत करशील. बापरे. आणि असं बोलून बोलून आता पार्थ रागाने गाडीतून बाहेर निघून जातो आणि रम्याचा प्लॅन हा सगळा विस्कटून जातो. इतकी खुश झालेली असते, परंतु तिला माहितीये काही झालं तरी पार्थला काव्याला विसरायचं, त्यामुळे ती खूप खुश आहे. आणि दोघी जणी मायली की मस्तपैकी शॅम्पियन पित आहेत आणि पार्टी करत आहेत छान, कारण उद्या सकाळी काहीतरी धमाका होणार आहे या विचाराने त्या खूप वेड्यापिशा झालेल्या आहेत. तर इकडे आता 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली असं पिहू सगळ्यांना सांगत आहे. आता 16 डिसेंबरच्या रीलमध्ये नेमकं असं काय आहे, नेमकी कोणती रील व्हायरल झाली हे आपल्याला माहित नाही. आता नेमकं काय होणार, उद्या सकाळी कोणता धमाका होणार आहे हे पाहायला खूपच इंटरेस्ट येणार आहे मित्रांनो. तर इकडे आता नंदिनी फार रागवलेली आहे. नंदिनीला असं वाटतं की माझ्या आईने माझा विश्वासघात केला, माहित असून सुद्धा सांगितलं नाही. परंतु आता शारदा सगळं काही सांगणार आहे की काव्याने खरंच काव्याची काही चुकी नाहीये, काव्याने हे सगळं मला सांगितलं होतं, परंतु मीच तिला शपथ दिलती आणि तिनेही मला प्रॉमिस दिलतं की ती कुणालाच काही सांगणार नाही. त्यामुळे आता काव्याची काही चुकी नाही. त्यामुळे आता काय निर्णय घेणार काव्याचे बाबा, कारण काव्याच्या बाबांनी तर काव्यासोबत सगळे संबंधच तोडून टाकले. पण आता काय होणार, काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.